स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ ना सगळ्या मैत्रिणींसाठी खूप असा उपयोगी पडणार आहे. त्यामुळे व्हिडिओला ना कोणीही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हा व्हिडिओ पाहण्याची खरंच काही मैत्रिणींना गरज आहे. त्यापैकीच मी पण एक आहे. मला पण गरजच होती ही वस्तू घेण्याची किचनमध्ये. त्यामुळं मी ही वस्तू घेतलेली आहे. किचनवरून आठवलं तर सांगते, कारण बरेच व्हिडिओमध्ये मला कमेंट आलेले की ताई थोडंसं किचनला तुम्ही व्यवस्थित करा, किचन व्यवस्थित करा. तर मी असंच ठरवलं आणि मग Meeshoवरती बघितलं तर जर मला बजेटमध्ये बसलं आणि एकदम आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या वस्तू आहे या किचनसाठीच घेतलेल्या आहे. स्पेशली म्हणजे याने तुमचं किचन आहे ना एकदम असं उठून दिसणार आहे. आणि किचनमध्ये ना जर सगळीकडे जर व्यवस्थित असलं ना तर आपला मूड पण फ्रेश असतो आणि जेणेकरून आपला स्वयंपाक पण हा व्यवस्थित चांगलाच होतो अर्थात. तर चला आता सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहे ना, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे मी ना Meeshoवरूनच बोलवलेलं आहे बरं का. तर चला आता खुलं आपण हे ना किचनसाठी बोलवली आहे वॉलपेपर. मला भरपूर व्हिडिओमध्ये कमेंट आलेले होते की ताई तुमचं किचन आहे ना आहे खूप स्वच्छ, पण जरा थोडंसं स्टाईल वगैरे माझी मी तुम्हाला तो पण फोटो दाखवते, तुम्हाला माझ्या पहिल्या किचनचा फोटो दाखवते. तर स्टाईल वगैरे थोडीशी निघालेली होती. कमेंटनुसारच मी आता म्हटलं चला आता थोडंसं किचनची कायापलट करून टाकू. आणि बजेटमध्ये होतं म्हणून खरं तर मी किचनची कायापलट केलेली आहे. नाहीतर स्वतःचं घर असल्यानंतर आपण काहीही करू शकतो. पण मीच आता रेंटच्या घरात राहते, तर मी इथं जास्त काय पैसे खर्च करू शकत नाही. पण मी माझ्या बजेटमध्ये बसेल एवढं बजेटचं मी किचनसाठी ना मस्त असं वॉलपेपर बोलवलेला आहे आणि कडाप्यासाठी पण वॉलपेपर बोलवलेला आहे. तुम्ही बघितलाच आहे. हा तो जो पांढरा कलरचा आहे तो कडाप्यासाठी बोलवला आहे. आणि हा जो आहे तो किचनची स्टाईल वगैरे आहे का तिथं बसवणार आहे मी हा वॉलपेपर. तर बघा आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पुढं मी दाखवते तुम्हाला माझं पहिलं किचनचा जो फोटो आहे ना तो पण दाखवते. असं किचन होतं. छानच होतं किचन पहिलं पण. असं नाही की, पण थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी जरा थोडंसं चेंज म्हणून घेतलेला आहे वॉलपेपर. डिझाईन पण खूप छान घेतलेली आहे आणि मला आलेले पण आहे प्रोडक्ट, कारण आहे ना स्वस्तात बसले मला. आणि ₹600 मध्ये मी हे 8 पीस बोलवले होते पहा. तर इथं आम्ही सुरुवात केलेली आहे वॉलपेपर बसवण्यासाठी. इथं मुलगी माझी हेल्प करत होती वॉलपेपर बसवताना. आणि बघा पहिलं आहे ना किचन असं होतं. जी इथं स्टाईल आता मी पूर्ण नाही दाखवलं तुम्हाला, पण इकडं 2-3 अशा स्टाईल निघालेल्या होत्या किचनच्या. तर बघा आता आपण वॉलपेपर बसवल्यानंतर आपले किचन बघा किती छान दिसतंय. एकदम सुंदर किचन दिसत आहे. खरंच मला पण छान वाटते. जरा थोडंसं आहे ना किचनची थोडी अधूनमधून आहे ना थोडीशी चेंज केलं पाहिजे. पण आपलं स्वतःचं घर असलं ना तर आपण काहीही करू शकतो. पण रेंटच्या घरामध्ये जास्त आपण खर्च करू शकत नाही. 500-600चा खर्च म्हटल्यानंतर काही वाटत नाही. त्यामुळं मी पण एवढं 500-600च्या बजेटमध्ये हे किचनची स्टाईलचा आणि किचन कट्ट्याला जो वॉलपेपर बोलवला आहे तो मला दोन्ही मिळून असा ₹700 खर्च लागलेला आहे. पण जेवढे दिवस राहिलं तेवढं आपलं जसं छान वाटतं, किचन पण जरा व्यवस्थित वाटतं. चला तर व्हिडिओ कसा वाटला आहे ना ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का मैत्रिणींनो. थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल ना, आणि खरंच प्रत्येक मैत्रिणीला ना गरज आहे. आपण कुठले भलेही आपलं स्वतःचं घर जरी घर असलं ना, तिथं किचन वॉलपेपर जर बसवायचं असेल ना तुम्हाला तर बसवू शकता. आपलं कसं असतं कोणाच्या घरामध्ये जर थोडंसं वेगळं दिसलं ना किचनमध्ये, आपल्याला पण वाटतं कधीतरी आपण पण असं किचन पाहिजे आपलं. तर खरंच अशा वेळेस तुम्ही यापैकी कुठलाही हा म्हणजे वॉलपेपरचे भरपूर प्रकार आहे ते निवडू शकता आणि खरंच स्वस्तात मस्त आपलं किचन जे आहे ना ते खरंच खूप सुंदर करू शकतात तुम्ही. म्हणजे मी तर केलेलं आहे, त्यामुळं मी म्हणते माझ्यावरूनच खरंच खूप सुंदर असं कमी पैशामध्ये आपलं किचन सुंदर होतं. जेवढं दिवस टिकेल तेवढं दिवस चालेल, पण छान आपलं किचन तयार झालेलं आहे. थँक्यू.